महाकाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी श्रीमती मुंडे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी वडगाव तालुका तुळजापूर येथे कार्यरत आहे आणि सध्याला अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी इथे तुम्हाला माहिती देणार आहे। कारण आता खरीप हंगाम आपल्याकडे सगळीकडे सुरू झालेला आहे। यावर्षी पाऊस पण चांगला पडलेला आहे आणि वातावरण चांगलं आहे, भरपूर ओल आहे। शेतकऱ्यांची पेरणीची लगबग चालू झालेली आहे आणि शेतकऱ्याचा जीवाचा विषय त्याबद्दल मी माहिती देणार आहे की आपल्याकडं 90% जी पेरणी आहे ती सोयाबीन होते आणि या सोयाबीनवर आपण सोयाबीनची जी काही बियाणं आहे किंवा बीज प्रक्रिया, उगवण क्षमता हा पेरणीच्या अगोदर घ्यावायची काळजी हे एक याबद्दल मी माहिती सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया की सोयाबीन पिकाची उगवण क्षमता कशी बघायची। आता आपण बॅग आणू किंवा घरचे घरगुती बियाणे पण पेरू शकतो। सोयाबीन हा सरळ वाण आहे, तर सोयाबीनच्या बियाणाची उगवण क्षमता बघण्यासाठी आपण काय करायचं की गोनपाट सुतुळीचं पोतं घेणे, त्यावरती 100 बिया घेणे आणि 10 लाईन टाकणे आणि 10 लाईनमधले जे बियाणं उगवले नाही ते मोजून बघणे। म्हणजे 100 बियापैकी आपले जर 95 बियाणे उगवले तर ते बियाणे उगवणीसाठी आपले अतिशय चांगले आहे किंवा त्याची जी टक्केवारी ठरवली जाते ती म्हणजे 70% म्हणजे 90%, 80% जरी असेल बियाणं आपलं उगवलेलं असेल, त्याला मोड आलेले असतील, तर बियाणं पेरणीसाठी अतिशय चांगलं आहे। पण 70%पेक्षा जर कमी बियाणं उगवले असेल आपलं तर आपण पेरण्यासाठी वापरू नये, शक्यतो नाही वापरलं तर चालेल। हे झाली उगवण क्षमतेबद्दल आपण माहिती घेतली आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। तर दुसरा हा विषय असा महत्त्वाचा आहे की आपण बियाणं बाजारातून आणलेला असो, कृषी विज्ञान केंद्रातून किंवा मार्केटमधून आणलेला असो किंवा घरगुती वापरत असो, पण बियाणाला सगळ्यात महत्त्वाचं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। का गरजेचं आहे तर जो सोयाबीनवरती आपल्याकडं आता आपण बघत आहोत येलो मोजॅक म्हणजे पिवळा मोजॅक किंवा सोयाबीन पिवळं पडणे हा किंवा त्याच्यावर येणारे प्रामुख्याने रोग, खोडकिडा, मर, रोप कुजणं, खोडकूज किंवा फुलकिडे, मावा, तुडतुडे असे बरेच सोयाबीनवर रोग येणारे आहेत आणि त्या रोगाचे जर उपाययोजना करायचं असेल मग आपल्याला त्यासाठी जसं मानवाला आपण एखादा आजार जर आला तर आपण लसीकरण जसं प्रतिबंधक उपाययोजना करतो त्याचप्रमाणे सोयाबीनसाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचा विषय आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं बीज प्रक्रियामुळं येणाऱ्या रोगाला 30 दिवसापर्यंत आपण प्रतिबंध करू शकतो। बीज प्रक्रिया कशा प्रकारे करायची ही मी शेतकऱ्यांना सांगत आहे। तर बीज प्रक्रिया 2 प्रकारे करता येते, कीटकनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया अशा 2 प्रकारच्या आणि बुरशीनाशकाची। तर ह्याचं एक सूत्र आहे, क्रमवारी आहे IFR म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया। म्हणजे ह्या क्रमवारीने जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर 100% सक्सेस होणार आहे। बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना घरगुती बियाणं असेल किंवा कोणतंही बियाणं असेल तर पहिलं मार्केटमध्ये आता भरपूर बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहेत, तर त्यापैकी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की बुरशीनाशकापैकी ट्रायकोडर्मा आहे, PSB आहे, रायझोबियम आहे, ही जैविकमध्ये आहेत किंवा कीटकनाशकामध्ये जे आहेत त्यामध्ये आपण बुरशीनाशक सोडलं तर तिन्हीचं मिश्रण असणारे असे आपल्याकडं औषधं उपलब्ध झालेले आहेत। तर त्यापैकी मी तुम्हाला सांगू इच्छिते की कॅशकॅड म्हणून एक उपलब्ध आहे किंवा वॉटरनं म्हणून आहे किंवा इलेक्ट्रॉड असे 3-4 मार्केटमध्ये उपलब्ध असणारे की तिन्हीचं जे मिश्रण असणारं औषध आपल्याला मिळून जाईल आणि ते आपण जर बियांना चोळलं आणि त्याची बीज प्रक्रिया करून त्यासाठी सोपी पद्धत आहे। तुम्ही बियाला लावून घ्या, प्रति किलो 3 ml असं जर चोळलं तर ते बियाणं आपल्या 30 किलो असेल त्यानुसार आपण औषध घेणे, बियाला हळूवार एका तळवटावर घेणं, हळूवार हलवणे, मिश्र करणे, प्रत्येक बियाला कोटेशन घडेल असं करून हवेमध्ये 1 तास सुकवून ठेवून नंतर पेरणी करावी। जर तुम्ही पावडर स्वरूपात जर वापरत असाल तर आपल्याला ट्रॅक्टरनं आपल्याकडे पेरणी केली जाते किंवा पावरीनं केली जाते, म्हणजे बैलावर चाड्याने पेरले जातं। तर त्या पेरणीमुळं एखाद्या वेळेस बोलणार नाही, पावडर स्वरूपात वापरलं तर ते लिक्विड स्वरूपात वापरलं तर अत्यंत चांगलं होईल। पण सर्वात महत्त्वाचं बीज प्रक्रिया म्हणजे जसं आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया जर केली तर सशक्त, तजेलदार आणि निरोगी
30 दिवसापर्यंत आपलं पीक उगवल आणि भरपूर रोगापासून संरक्षण केलं जाईल सोयाबीनचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी खर्चामध्ये आपलं जो काही फवारणीवर औषधासाठी जो खर्च होणार आहे तो खर्च कमी करून आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे त्याचा कमी खर्च होईल. तर सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण उगवणक्षमता सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता पाहून बीज प्रक्रिया कराल व शेतीच्या बियाणाची पेरणी करण्यापूर्वी हे दोन्ही घटक करूनच आपण पेरणी कराल. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.